दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीच्या भूमिपूजन ज्यांच्या हस्ते होत आहे ते मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठातील वरिष्ठ न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सूर्यवंशी। आजचा कार्यक्रम ज्यांच्या उपस्थित होत आहे त्या माननीय पंकजाताई मुंडे, मंत्री महाराष्ट्र राज्य, बीड जिल्ह्याचे दुसरे पालक न्यायमूर्ती जोशी साहेब आज येऊ शकले नाहीत, प्रकृती बरी नसल्यामुळे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बीड जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश यावलकर साहेब, मंचावर उपस्थित परळी येथील न्यायाधीश बोर्डे साहेब, आमचे मित्र परळी वकील संघाचे अध्यक्ष हरिभाऊजी गुट्टे साहेब, उपस्थित सर्व न्यायिक अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून, परभणी जिल्ह्यातल्या काही तालुक्यातून आलेले बारचे सर्व प्रतिनिधी, वकील, परळी येथील सर्व बंधू आणि भगिनींनो, परळीचे दैवत परळी वैद्यनाथाच्या चरणी प्रथमतः वंदन करतो। आज 1 मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। मित्रो, बीड जिल्ह्यात बीड सहित पूर्ण तालुक्यात पूर्ण ठिकाणी नवीन इमारती झाल्या। आमचा परळी वारच सर्वात मागे राहिला। त्यांची अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आजचा हा दिवस उगवलेला आहे। सर्व तालुक्यात नवीन इमारती झालेल्या असताना सुद्धा परळीला सुरुवात झाली ती एक नगर परिषदेच्या एक मोडक्या तोडक्या बिल्डिंगमध्ये। आमच्या वकील संघाने परळीला कोर्ट होत आहे, कुठं का होत नाही म्हणून आनंद व्यक्त केला आणि जवळपास 10 वर्षे तिथं काम केलं। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या इरिगेशनच्या इमारतीमध्ये कोर्ट सुरू झालं। अत्यंत कमी जागेमध्ये, खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे वकील संघाला तर 10 बाय 10ची सुद्धा जागा नव्हती। अशा परिस्थितीमध्ये या वकील संघाने इथं काम केलं। आज कदाचित आपल्या जिल्ह्याला पालक न्यायमूर्ती म्हणून सूर्यवंशी साहेबाची नुकतीच नियुक्ती झालेली आहे। कदाचित त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार होता म्हणूनच आजचा दिवस उगवलेला आहे। आज त्यांच्या हस्ते या बिल्डिंगचं भूमिपूजन झालं। निश्चित चांगली इमारत लवकर उभी होईल याची खात्री आहे। अत्यंत शिस्तबद्ध आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे न्यायमूर्ती सूर्यवंशी साहेबाच्या हस्ते या बिल्डिंगचं उद्घाटन झाल्यानंतर निश्चितच आमच्या वकिलांना सर्व सुविधा मिळतील याची मला खात्री आहे। अध्यक्ष साहेब आणि माझ्या मित्रांना मी आत्ताच एक विनंती करू इच्छितो की आज फक्त भूमिपूजन झालेलं आहे, मॅप तयार होईल, बिल्डिंग प्लॅन तयार होईल, तो आपण पाहून घ्यावा। जर आपल्याला काही सूचना करायच्या असतील किंवा आपल्याला वकिलांसाठी जर काही सुविधा कमी वाटत असतील तर आपले पालक न्यायमूर्ती निश्चित दखल घेतील आणि प्लॅनमध्ये मॉडिफिकेशनसुद्धा करू शकतील, पण वेळीच त्याची दखल घेणं आवश्यक आहे। एकदा बिल्डिंग तयार झाल्यानंतर नेहमीचाच आमचा असा अनुभव आहे की नंतर वकील तक्रार करतात, नंतर चेंज करता येत नाही। आज योगायोगाने कार्यक्रमाला माननीय मंत्री ज्या परळीच्याच सर्व सुविधा पुरवतात, ताई माझी वकील संघातर्फे विनंती आहे, सर्वात शेवटचं कोर्ट आहे जे बीड जिल्ह्यात तयार होतं आहे, जिथं सर्वात आधी व्हायला पाहिजे होतं, पण आज उशीर का होत नाही। आमच्या वकील संघाला जी काही मागणी आहे त्याचे फंड आपण कमी पडू देणार नाहीत याची मला खात्री आहे। जास्तीत जास्त सुविधा ज्यात वकील संघाला मोठं बार असेल, कॅन्टीन असेल, अजून काही ज्या सुविधा आवश्यक आहेत ते आपण देण्याचा प्रयत्न करावा। आज ताई मंचावर आहेत, मी सार्वजनिक एक प्रश्नसुद्धा कोर्टचा मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो। प्रत्येक नवीन बिल्डिंगमध्ये कॅन्टीन झालेलं आहे, पण तुमचं डिपार्टमेंट किराया मागतं। म्हणजे वकिलाच्या सुविधेसाठी कॅन्टीन बांधलं, बिल्डिंग कोडची आणि 82 डिपार्टमेंट अगदी उच्च किराया मागतं, त्यामुळे तिथं कोणी कॅन्टीनवाला येत नाही आणि वकिलाला त्याच्या पाहिजे त्या सुविधा मिळत नाहीत। आपण या प्रश्नी लक्ष घालून ज्या बिल्डिंगमध्ये
वकिलांसाठी कॅन्टीनची बिल्डिंग बांधली किंवा हॉल तयार केला, त्याचं कदाचित त्यांना किराया लावू नये अशी एक वकिलांचा प्रतिनिधी म्हणून मी विनंती करतो. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. वकिलांचा प्रतिनिधी म्हणून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे बीड जिल्ह्याचा पालक सदस्य म्हणून मी पुनश्च एकदा मंचेवरील सर्व सन्माननीय, मंचासमोरील सर्व आदरणीय सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. इथंच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.